काकू, तुम्ही रोज सकाळी काहीतरी चिंता घेऊनच उठता का हो? तुम्ही ती जाहिरात बघितलीये चिंतामणीच्या कपाळावरती इस्त्री फिरवताना? तेव्हा मला नेहमी तुमचीच आठवण येते. असं वाटतं की 4 क्लिप्स घ्याव्यात आणि तुमच्या गालावर ठेवून जोरात ओरडावं, से चीज. कसा हसू? माझा सागर माझ्या डोळ्यासमोर वाया चाललाय आणि मी कसा हसू? लग्न कर म्हणून मागे लागणार नाही असं मासाहेबांनी सांगितलंय त्याला, पण तरी सुद्धा त्याची सुधारण्याची काही चिन्हच नाही. नवीन नवीन व्यसनं वाढतायत त्याची. म्हणजे तो प्रयत्नच करत नाही असं नाही ग, पण कळतंय पण वळत नाही अशी काहीशी परिस्थिती झाली. काकू, तुम्ही जरा अतिच करताय. अहो, सायकॅट्रिस्ट सारखा नका बघू त्याच्याकडे. आई आहात तुम्ही त्याच्या, थोडा कठोर व्हा ना. म्हणजे नेमकं काय करू? आमच्या ताई आत्यासारखं वागून बघा ना. मी लहान होते ना तेव्हा अशीच थोडी मिस्चिव्हस होते. भरपूर खोटंही बोलायचे, म्हणजे हार्मलेस खोटं चिल्लर गोष्टींवरती. फॉर एक्झाम्पल, अभ्यास केला का? हो, म्हणजे वगैरे टाइप्स. पण हे सुद्धा ताई आत्या कधीच खपून यायची नाही. एकदा मला आठवतंय काहीतरी झालं आणि 2 दिवस ती माझ्याशी बोललीच नाही. बाप रे, मला वाटलं मी बहिरी वगैरे झाले की काय. त्यानंतर मी मनातही कधी खोटं बोलले नाही. तुझ्या ताई आत्यासारखी आत्या जर सागरला मिळाली असती तर किती बरं झालं असतं. होईल काकू, सगळं बरं होईल. कारण आता ताई आत्या येतेय. तिच्या ताब्यात द्या तुम्ही सागरला. वेट लॉसचा जसा क्रॅश कोर्स असतो ना, तसा ॲरोगन्स आणि मिसबिहेवियर लॉस असा क्रॅश कोर्स ती नक्की घेईल त्याचा. माझा सागर सुधारेल की नाही मला माहिती नाही. तुझ्या ताई आत्याची शुगर वाढली नाही म्हणजे मिळवली. काय करतोय? guys, wait. आपल्या कॉलेजमध्ये पोलीस काय करतायत? Come on, let's see. अरे सावंत, कॉलेजमध्ये पोलीस काय करताय? तुमच्याच सेवेसाठी मॅडमने पाठवलं त्यांना. म्हणजे हिरो चल. तुम्हाला माहित नाहीये तुम्ही कोणावर हात टाकलाय ते. सागर सरदेसाई नाव आहे माझं. आणि हे सगळं तुम्हाला खूप महागात पडणार आहे, समजलं ना? हे जरा अतिच होत आहे. हा, सस्पेंड सागर सरदेसाई सस्पेंड आणि काहीच होत नाही. अरे काहीच कसं नाही होणार? होणार ना. तसाला घरात राडाच होणार. अरे उलट घरच्यांनी इथे येऊन राडा घातला पाहिजे यार. अरे सरदेसाईंच्या फोननी दुनिया हलू शकते. मी काय म्हणतो, बाबांच्या किंवा काकांच्या नावाने तूच का नाही फोन करत? येस, करेक्ट आहे. काका माझ्यासाठी एवढं नक्की करेल. आता बघू ना ते प्रिन्सिपल बाई काय करते ते. आपल्या पब्लिकला जमव, जरा क्लासरूम मध्ये जाऊया. आता बघू ना आपल्याला कोण बाहेर काढतं ते.
मानी मध्येच हे पूजेचं काय काढलंय? पिढा पिढा टळो म्हण. जग कुठे चाललंय, ह्यांचं काय चाललंय. दादा, डेअरीतही तेच. चांगली ऑटोमॅटिक मशीन्स वापरून फास्ट, हायजिनिक आणि एलिगंट लुक्सवाली प्रॉडक्ट करायची तर नाही. परंपरा, जे परंपरेने चाललंय तेच चालू आहे. आणि मा असेपर्यंत परंपरा राहणारच. नको तिकडे परंपरा काय कामाची. हा, आता आपलं अमृत दूध पॉलिथिनच्या बॅग्स मधनच जातं ना लोकांकडे. का जातोय गवळी हातात कॅन्स घेऊन. आणि दादा, मा ज्या कामगारांच्या बाजूने बोलतायत ना, हा कामगार पैशांसाठी एक दिवस ह्यांच्या विरुद्ध नाही उलटला ना, तर सगळं सोडून देईन मी. ते गोळ्या आणि चॉकलेट्स विकीन स्टेशनवरती जाऊन. तू असं जर का अशी टोकाची भूमिका घेणार असलास ना, तर काही अर्थ नाही त्याला. माच्या कलाकलानं घे आणि मग हळूहळू गळी उतरव. तोपर्यंत आपण आउटडेटेड झालेलो असतो. तू एक काम कर ना, तुला जे जे काही म्हणायचं आहे ना त्याची एक लिस्ट बनव. आपण दोघं हवं तर बरोबर मॅरेथॉन मीटिंग घेऊया. सागरचा फोन. हॅलो, हा बोल सागर. काय? तू काही करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. काय काय झालं आता? त्या प्रिन्सिपल मॅमनी पोलिसांना बोलून सागर आणि त्याच्या मित्रांना कॉलेजच्या बाहेर काढलंय म्हणे. काय? हां दादा, त्या प्रिन्सिपल मॅमकडे जरा बघायला पाहिजे. नाही, तू काय काळजी करू नकोस, मी हँडल करतो ते. बोला साहेब. हो, सागर सरदेसाई. अहो पण ट्रस्टींच्या बाबतीत मी काहीच बोलले नव्हते. तुम्हाला कोणीतरी ओके ओके ठीक आहे. ओके सर, तुम्ही सांगाल तसं. बोलणं झालं का तुझं? एव्हा त्यांचा फोन गेलाही असेल प्रिन्सिपलला. थँक्स लॉट. हां, ते ठीक आहे, पण ह्याच्या पुढे असं होतं का म्हणे काय? नाही होणार पुन्हा असं. नाही, सागर आणि त्याच्या मित्रांवर कुठलीच ऍक्शन घ्यायची नाहीये. सेंड देम बॅक. गेट आउट फ्रॉम माय ऑफिस. कसली फिल्मी सिच्युएशन आहे नाही? गंमत आहे ना. म्हणजे ऍक्शन होणार एवढाच फोन ना, मग सगळं ढूस. पोलीस मागवलाय त्यांनी. पोलीस मॅडम चहा वगैरे पाजलात की नाही त्यांना? नाही म्हणजे बघा, चेअरमॅन वैतागतील तुमच्यावर. चेअरमन इतकीच मी सुद्धा वैतागू शकते, आणि वेळ आली तर चेअरमनचे आदेश सुद्धा धुडकावू शकते, आणि तुलाही चांगला धडा शिकवू शकते. चेअरमनच्या म्हणण्यामुळेच तुला ही संधी मिळाली आहे, समजलं? मला संधी मला नाही मॅडम, संधी तुम्हाला मिळते. मी जर हट्ट केला असता ना, तर त्यांनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं असतं. कळलं ना? मग मीच विचार केला, जाऊ द्या आता या वयात तुम्हाला कुठे बेकार करा. सागर, चला रे.
सगळे आत या. मला माझा राजीनामा टाईप करायचा आहे. काय रे, आणि काल कुठे गेला होतास? काल मी माझ्या मित्राच्या कॉलेजमध्ये गेलेलो. का? काल तिकडे रोज डे होता. वाव यार, रोज डे. नाही तर आपलं कॉलेज ना रोज डे, ना व्हॅलेंटाईन्स डे, ना ट्रेडिशनल डे. कसा असेल? एवढी खडूस प्रिन्सिपल मॅडम कधी बघितली? कांट वी जस्ट गेट रिड ऑफ हर? लवकरच विल गेट रिड ऑफ. का? अरे सागर आणि त्याच्या मित्रांनी प्रिन्सिपल केबिनमध्ये जाऊन जो काय दोष घातला इतका की मॅडम राजीनामा देऊन निघाल्यात. काय? चला आपल्या बंधुराजाचे पराक्रम बघायला चला. मॅडमच्या वयाचा पण आदर नाही राखलेला त्याने. डोळ्यात पाणी आलेलं मॅडमच्या. तू पुढे मी आलो. अगं खरंच सागर कुठे ते बघतो आणि मी आलो. यार सागऱ्या, तुला ती लाईन माहिती आहे का रे? कुठली? एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. मग अरे आज जे काही प्रकरण झालंय ना, त्याच्यावर मला एक नवीन लाईन सुचली आहे बघ. कुठली? एक फोन आदमी को मच्छर बना देता है. या बट देयर इज वन करेक्शन. आदमी नाही, औरत. काकाने पण काय साला काम केलंय ना, डायरेक्ट चेअरमनलाच गाठला. त्या चेअरमनने ना प्रिन्सिपल बाईंचे कानच उपटले असतील. या आनंदात सहभागी व्हा. अरे डार्लिंग क्या हो गया तेरे को? चेहरा का पडलाय तसा? प्रिन्सिपल मॅडमनी रिझाईन केलं. काय? वाह 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 वाह, क्या बढ़िया न्यूज लेके आया तू. कळलं ना तुम्हाला? सागर सरदेसाईची पंगा घेतला तर काय होतं ते? आता अख्ख्या कॉलेजमध्ये सागरला कोण टच करायची हिंमत नाही करू शकत. सागर सरदेसाई. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. शाळा कॉलेजेस आपण विद्येची प्रांगणं मंदिरं समजतो आणि विद्यार्थी त्यातले साधक. पण आता शाळा आणि कॉलेजेस एज्युकेशन मॉल्स झाली आहेत आणि शिक्षक त्यातले सेल्समन. ही असली सेल्समनशिप करण्यापेक्षा खरी बसलेलंच बरं. पैसा आणि मनगटाचा जोर दाखवायचा आहे तर ही लोक कॉलेजला तरी कशाला येतात? स्वतः शिकायचं नाही आणि दुसऱ्याला शिकू द्यायचं नाही. आणि आता तर टीचर्सना सुद्धा त्रास देऊ लागलेत. व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस? मॅम मी तुमचं समजू शकते, पण कॉलेजमध्ये एंट्रीच नाही म्हटल्यावर थोडा व्हायलंट झाला. व्हायलंट झालंय म्हणजे हे सगळं त्याच्यामुळेच झालंय. गैर वागणार तो आणि वर शिक्षा केल्यावर त्याच्यावरही यांचाच रुबाब. म्हणजे काय? मॅम मी त्याचं समर्थन करत नाहीये. चूक हे सागरने केलीच आहे. मग त्याच्या घरी जाऊन सांग ना. सांग त्याच्या काकांना काय परिस्थिती आहे ते. सांगेन, कारण ह्यात सागरपेक्षाही सरदेसाईंचं नाव जास्त खराब होणार. यार सागर, आजपर्यंत सागर म्हणून तुझी वट बघितली आणि आज मात्र सागर सरदेसाई म्हणून काय पावर आहे तुझी ते बघितलंय. त्याला बड्या बापाच्या पोराची काय आयुष असते ते आज कळलं मला. तू गप्रे. बड्या बापाची स्तुती तर त्यांच्या हातात काय होतं ना माझ्या हातात. इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स यार. अभिष ऑफ कोर्स आय एम कॅशिंग. काही का असे ना, तणका बसला ना बस यार. नाही तर आम्ही रस्टिकेट झालो असतो यार. आता बहुतेक प्रिन्सिपल बाईंना साडी चोळी मिळणार मात्र. एक मिनिट, मला वाटतं हे सगळं जरा अति होत आहे. हा हे बघ, किती झालं कसंही झालं तरी शेवटी ते आपल्या. कोणी नाही रे. कोण आहे ती? तूच सांगितलं होतंस ना किती जाम खडूस आहे. हिनेच तुझं ते काय ते व्हॅलेंटाईन डे, रोज डे वगैरे सगळे बंद केले होते ना. अरे डार्लिंग, आता रोज गुलाब वाट. सागर, तुला वाटतं तितकं हे सहज सोपं नाहीये. इट्स गोइंग टू बी व्हेरी टफ. ओके. हो सरदेसाई, तुम्हाला मॅडमांनी ऑफिसमध्ये बोलवलंय. आईला
आपली माफी वगैरे मागून चहा देणार की काय? चहा कोल्ड ड्रिंक पाहिजे. चल डार्लिंग डिकी बंद करा. माफी मागा मॅडमची, पाय धरून. मी मग काय त्यांनी पाय धरायचे तुमचे? आजी तुला माहित नाहीये काय घडलंय ते. वाईट घडले. गुरुजनांच्या बाबतीत तर फारच वाईट. आदर तर नाहीच, पण अनादर. वय काय आहे तुमचं? पाया पडा त्यांच्या, या सगळ्यांच्या देखत. दिवाकर काकांनी फोन केलाय चेअरमन. दिवाकरांची काय बोलायचं ते आमचं आम्ही ठरवू. तुम्ही पाया पडा. सॉरी. यार मला कळत नाहीये आजीला हे सगळं कसं कळलं. कसं कळलं म्हणजे? अरे कोणीतरी सांगणार असेलच ना. अरे मी तोच विचार करतो की तिला कोणी सांगितलं असणार. आता त्या सागरची सटकली असणार. तो सगळं आता पुन्हा नव्याने सुरू करेल रे. तेच दंगे, तेच राडे. कसले राडे? फक्त इतकं सगळं घडून गेल्यानंतर सागर गप्प बसणार आहे का? आजीला हे सगळं कळलं ना, तिकडेच सगळे प्रॉब्लेम झाले. तुला काय वाटतं, आजीला हे कोणी सांगितलं असेल? मी. काय? आजीला हे सगळं तू सांगितलंस? खरं तर राकेश, मला वाटलेलं तूच सांगशील. तू ना हे सगळं कधीच थांबू शकला असतास. मी कसं काय थांबवणार? आणि मी यायच्या आधीच बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. पण त्याही नंतर तू काहीच केलं नाहीस. अगं त्यानंतर काय करणार? तू सागरच्या वतीने मॅडमची माफी मागू शकला असतास आणि सागरला त्याची चूक सांगून त्याला माफी मागायला लावू शकला असतास. अजून सांगू तू काय काय करू शकला असतास ते? एक मिनिट मुक्ता, तू माझं सेशन का घेतेस? मी काय मक्ता घेतलाय सगळ्यांच्या मध्ये पडण्याचा? बघता कशाला? जबाबदारी असू शकत नाही. कुणाकुणाची घेऊ? उद्या तू काय केलंस तर तुझी जबाबदारी मी घ्यायची? सॉरी मिस्टर राकेश, पण बेजबाबदारपणा माझ्या रक्तात नाही. मुक्ता, माइंड युअर लँग्वेज. माझ्या रक्तापर्यंत पोचण्याची गरज नाही. एकतर तू का बोल ना, थांबलास का? कुवत नाही, लायकी नाही. बोल तू, बोल. यू आर जस्ट इम्पॉसिबल. जाऊ दे, लेक्चरला जाऊया. मी आधीच सांगून आली आहे, अटेंड करणार नाही ते. ह्या कारणासाठी? अगं आज आत्या येणार आहे माझ्याकडे.